सर्वप्रथम जोरात टाळ्या संजय भाऊ विभूते आणि त्यांच्या टीम साठी झाल्या पाहिजे. मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा मेळावा होईल याची कल्पना नव्हती. विदर्भात होऊ शकतो पण पश्चिम महाराष्ट्रात होईल. पण ती त्यांनी त्या सर्व टीमनी त्यांच्या आणि त्यांनी केलेल्या मेहनतीमुळं हा असा मोठा जलसागर समाज एकत्रित आला आहे. त्यांचं निश्चितपणे मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. बावनकुळे साहेब, तुम्ही सत्ताधारी पक्ष आणि मी विरोधी पक्ष. जे तुमच्यानं जमते ते तुम्ही करा आणि तुम्ही करणारच. पण जे तुमच्यानं काही जरा अडचणी आल्या तर मग तिकडून बंबलायसाठी मला सोडून द्या, ते काम झाल्याशिवाय. कारण प्रश्न सोडवत असताना सत्ताधारी म्हणूनही अडचणी येतात. काही प्रश्न विरोधकांना मांडावं लागतं. म्हणून बावनकुळे साहेबांनी ताकद लावावी, ते काम करावं. आणि जरा काही अडचणी आल्या, कारण सत्ताधाऱ्यांनी काही निर्णय घेतले तर त्याची बोंबाबोंब जास्त होती. उद्या आपल्या समाजाला जागा दिल्या जिल्ह्यात, मग त्यांच्या मागे लागणारे कोण आहेत? विरोधक. म्हणून आम्हीच आहोत. तर आम्ही शांत, तुम्ही देणारे, म्हणजे समाजाला सर्व देण्यात काही अडचण नाही. तुम्हाला सांगतो, तुमच्यात अजिबात कोणीही प्र काढणार नाही. जिल्ह्यातल्या जागा शोधा, ते मिळवण्यासाठी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला मिळेल. त्यासाठी मी त्यांच्या पाठीमागे आहे, खंबीरपणे आहे. आपण समाज घटक म्हणून काम करायला आलो. काय जे करायचं असेल, हा विखुरलेला समाज, अनेक जाती पोट जातीमध्ये, संताजींच्या जयंतीच्या 8 डिसेंबरला संताजींची जयंती आहे. 8 डिसेंबर पर्यंत एक चांगला ऐतिहासिक निर्णय. साहेब, तुम्ही सांगा, तुमच्या कॅबिनेट मध्ये मांडताना अडचणी आले तर डिसेंबरच्या अधिवेशनात मी मांडतो, तुम्ही हो म्हणा, म्हणजे प्रश्न सुटून जाईल. पहिला प्रश्न काय सोडवायचा आपल्याला? पहिला प्रश्न आम्हाला, कोणी कोणाला कितीही देऊ, पण आपल्या समाजाचा संत श्रेष्ठ संताजी जगणारे महाराज महामंडळ व्हावं आणि 1000 कोटी रुपये त्या महामंडळाला आपण मिळावे, ही आमची मनापासून इच्छा आहे. कोई कुछ नाही कहेंगे. सगळे घेऊन चाललेत ना. आपण नेलं तर काय 2 नंबरचा समाज आहे महाराष्ट्रात. मोठ्या समाजाला लाखो करोडो रुपये मिळाले. मग 2 नंबरचा समाज असेल आणि मंत्रिमंडळामध्ये सध्या तुम्ही 2 नंबरवर आहात. त्यामुळं हा प्रश्न, तुमची जबाबदारी आहे तेवढी माझी आहे, पण तुमची तिकडे आता चलती आहे. तुमचा शब्द कोणी खाली पडत नाही. काय धडाकेबाज घेतो शेतकऱ्यासाठी निर्णय, धनादन धडाकेबाज. म्हणजे तुमचे निर्णय पाहून आपले लोक, आपण जरा बहुजन समाजातले लोक ओबीसी, आपले निर्णय जो धडाका पाहिल्यावर काही जणांना धडकी भरते. त्यामुळे तुमची स्पीड थोडी काही काळासाठी कमी करावं असं माझा सल्ला. जी स्पीड आहे ना, बाकी लागतील मागे तुमच्या. त्या बैल जोडी असते ना आपली, जर जास्त धावणारी असेल की तिच्या जोरात दोरडावे लागतात. अशी प्रकारे आपल्यामध्ये होतो. म्हणून या धडाकेबाज निर्णयामुळं महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. लाखो, अनेक प्रकारचे निर्णय. मी विधानसभेमध्ये त्यांचं अभिनंदन केलं. अपना आदमी अच्छा निर्णय लेता है तो करना ही पड़ेगा ना. आपल्या माणसाची तारीफ आपण केली पाहिजे, मोकळेपणाने, दिलदारपणाने. कारण मी आज त्यांची तारीफ केली, 29ला काही जमलंच तर माझी तारीफ करणारे पाहिजे की नाही. म्हणजे नाही, तशी शक्यता दिसताय पुढे म्हणून म्हणतो. बाकी आपला कोणी
कोणीतरी माणूस तिथं घुसून राहायला पाहिजे. आपण बाहेर राहिलो तर कसं होईल? आणि आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे. ही समाजाची पहिली जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून काम करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला तरी वाटतं की बावनकुळे साहेबांच्या पाठीमाग हा महाराष्ट्रातला समाज फार आशेनं बघतोय. फार मोठ्या आशा आहे. ही संधी कधीच आली नव्हती एवढी मोठी. आणि नशिबानं विरोधी पक्षातही नंबर 1 वर आणि तिकडे सध्या तुम्ही नंबर 1 वरच आहे. थोडीशी वाट पाहावं लागेल. जरा काही काळ आहे. मला वाटतं की लागेल. आम्हाला आशा आहे मा जगदंबेच्या महालक्ष्मीला आपण सगळेजण वंदन करून जा की आपल्या माणसाचा नंबर लवकरात लवकर लागला पाहिजे. कारण तसे वारे तिकडे वाहत आहे. चर्चेला जोरात फूट आलाय. आपले इकडचे नंबर 1 चे जातील आणि आमच्या नंबर 2 चा नंबर लागेल असे सगळेजण म्हणत आहेत. त्यामुळे आमच्या शुभेच्छा आहेत. ते राहिले तर आम्हाला काही दुःख नाही. राहू दे. पण 29 नंतर मात्र थोडा आमच्यासाठी ठेवा अशी तेवढीशी माझी थोडं काही काम माझ्यासाठी ठेवलं पाहिजे की नाही. मी मंत्री झाल्याबरोबर आदरणीय बावनकुळे साहेब पहिला निर्णय माझ्या जीवनातील काय घेतला. ज्यावेळेस ही सगळी यात्रा निघाली आमच्या भूषण भाऊंच्या नानाच्या सगळ्या मंडळींनी आदरणीय तळस साहेबांनी काढले. त्या यात्रेमध्ये चंद्रपुरात आल्यानंतर समाज बांधवांच्या पुढे मी शब्द दिला होता आणि मंत्री ओबीसी खात्याचा मंत्री झाल्यानंतर सदुंबरेला 70 कोटी रुपये मंजूर करण्याचं काम समाज बांधवांवर मी पहिल्यांदा. मला तुम्हाला विनंती करायची आहे आता या 70 मध्ये, कारण मी लहानसा खात्याचा मंत्री होतो, तुम्ही मोठ्या खात्याचे मंत्री आहे, त्यामुळे या 70 मध्ये किमान 100 तुम्ही घाला म्हणजे 170 मध्ये सदुंबरेचा प्रचंड मोठा विकास आपल्याला सगळ्यांना मिळून करता येईल. आणि तुम्ही घालू शकता. तुमच्या शब्दाला किंमत आहे. तुमच्या शब्दाला ताकद आहे. हे तुम्ही मिळवले आहे. कष्टाने मिळवलं आहे. मेहनतीने मिळवलं आहे. आपल्या सगळ्यांच्या नशिबी आपण काही जमीनदार नाही. आपण वतनदार नाही. आपण मालगुजार नाही. आपला माणूस समाजातला मोठा होतो तो कष्टाने होतो, तो मेहनतीने होतो, तो परिश्रमाने होतो आहे. हे सर्वांना माहित आहे. हे आयतं मिळून काही मिळत नाही. कारण या मंचावर असलेल्यांचे कोणी मंत्री वगैरे नव्हते, कोणी खासदार नव्हते, कोणी राज्याच्या राजकारणात मोठे नव्हते. पण जी मंडळी या मंचावर बसून ज्या पदावर काम करतायत ती त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. हेही समाज बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि समाजांच्या अपेक्षा मोठ्या असतात. आपल्या नक्कीच असायला पाहिजे. कारण आपला माणूस मोठा होतो त्यावेळेस आपल्या अपेक्षा वाढतात. स्वाभाविक आहे. पण सत्तेमध्ये बसणाऱ्या माणसाला सुद्धा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. कारण त्या पदावर आम्ही बसलो आहोत. मी असं म्हणणार नाही की ते त्या पदावर बसले म्हणून सगळं काही करू शकतील. परंतु त्यांना एक गोष्ट फायद्याची कशी आहे की वडेट्टीवार नावाचा समाजाचा माणूस पुढच्या बाकावर बसला आहे. त्यामुळे त्यांना थोडासा दिलासा आपल्याला देता येतो. नाही तर बोंबलणारे आम्हीच असतो ना. त्यामुळे बोंबा आम्ही कमी मारू नाही, मारणारच नाही अजिबात. तुम्ही तसं म्हणाल तर तसं. कारण आपण आमच्या लोकांना शांत करू शकतो. आता तुमच्यामध्ये तुम्ही खरं तर इथले प्रश्न खूप मोठे आहेत. अनेक ठिकाणी जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे संताजी भवनांच्या. घ्या निर्णय साहेब, करा बजेट. त्याला पुढच्या डिसेंबरमध्ये मी हे दोन्ही प्रश्न मांडतो. पलीकडून म्हणजे विरोधी बाकावरून मी मांडतो की आज संताजी महाराजांचा आपल्या समाजाचा एक जिल्ह्यामध्ये समाज भवन निर्माण व्हावा आणि आपल्या महामंडळाला 1000 कोटी रुपये मिळावे ही मागणी मी करतो. तुम्ही सगळ्यांना पटवून तिकडे तयार ठेवा. मागणी केल्याबरोबर देणारे तुम्ही, मागणारे आम्ही, दोघांचे काम झालं असं समजून आपलं काम होऊन जाईल. या पद्धतीने आपण पुढे जाऊया. यासाठी
या मेळाव्यामध्ये एक आमचा भूषण भाऊ संजय भाऊ विभूते हा एक समाजासाठी शिवाजीरावांचं नाव घेतलं नाही, मला वाटतं सॉरी, माझे मित्र होते ते, आम्ही सोबत अनेक वर्ष आमदार केल्याशिवाय आहेत मित्र आहेत, पण माझे मित्र आहेत अजून, आणि मित्र आहेत म्हणून त्यांचं नाव जरा सुटलं त्याची माफी मागितली पाहिजे. साहेब बावनकुळे साहेबांना, तळस साहेबांना, नाना जरा संजय भाऊवर लढाऊ माणूस आहे, लढणारा माणूस आहे, अशा माणसावर काही अधिक जबाबदारी द्या आणि त्यांना जुंपा, ते ताकदीनं पुढे समाजाला घेऊन जातील. जबाबदारी दिली पाहिजे. तुम्ही सांगाल ती जबाबदारी त्या सगळ्यावर आपण देऊ आणि कामाला लागूया. इथे दफनभूमीचा प्रश्न मोठा आहे, सगळ्या समाज बांधवांची मागणी आहे, दफनभूमीचा प्रश्न सुटावा. आणि थोडासा आठवड्यातून 2 तास जरी तुम्ही समाजाच्या लोकांसाठी दिला तर मला वाटतं की हा समाज तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या पाठीमागे राहील, ताकदीने उभा राहील. अगदीच किरकोळ प्रश्न आहे. काय आहे? सुटा तेलाचा प्रश्न, अगदी छोटा प्रश्न आमच्या गवळी साहेबांनी मांडला. अरे आपला धंदाच तो आहे ना. आता मी मुळात मी आंध्रातला, आम्ही आमचा घाणा तेलाचा होता, आम्ही तेल काढायचं घाणा चुकून, आमचा धंदा तो आहे. मग आम्ही तेल काढणाऱ्यांना फुला तेल विकायसाठी गावागावात दुकानं कोणाची होती? आमचीच होती ना. दिवाळीचे दिवे लागले नसते ना, दिवाळी साजरी झाली नसती. जर संताजी जगणारे जन्माला आले नसते तर तुकोबाची गाथा समाजाला दिसली असती का? तुकोबाची बोलेवाणी संताजीची चालले का नाही? कोणी म्हणतात त्या गाथा बुडवल्या गेल्या. गाथा कोणी म्हणतात की गाथा उचलून घेऊन गेले. खरी परिस्थिती काही असू दे, पण त्या गाथा लिहिण्याचं म्हणजे आपल्या समाजातील शिक्षित पहिला कोण असेल या देशात तर ते शिक्षित संत कोण होतं, ज्याला लिहिता येत होता ते संत जगणारे महाराज आहेत, संताजी आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्या आपल्या समाजातला सर्वात शिकलेला जर संत असेल तर त्या समाजाला कुठल्या दिशेने घेऊन गेलं पाहिजे, तो समाज कसा घडला पाहिजे. आणि म्हणून माझी तुमच्याकडनं हे जे काही समाजाचे प्रश्न आहेत सुटाते. अहो मला सांगा, शेंगदाणे काय भाव आहे? किती रुपये किलो आहे? 80 रुपये किलो. शेंगदाणे तेल नाही, ₹150 किलो. एक किलो तेल काढायसाठी तुम्ही सांगा, हे जे विकतात ना, जे आता मार्केटमध्ये पॅकिंग वाला तेल येतो ना, शुद्ध शेंगदाणे तेल, आता ₹150 शेंगदाणे आहे आणि तेलाचं पाकिट केवढ्यात मिळतं शुद्ध शेंगदाण्याचं? 200 रुपये. आणि 1 किलो तेल काढायसाठी 3 किलो लागते. मग 450 असायला पाहिजे. मग त्या पाकिटमध्ये भेसळ आहे की नाही? 100% आहे. मग आमचा माणूस खुला विकतो म्हणून बंद, आणि भेसळ करतो ना पॅक करते म्हणून सुरू. वारे वा शहाण्यानो, हे तुमच्या अकलेचे दिवाळी नाही आले. प्युअर तेल आम्ही काढतो. प्युअर तेल काढत होते म्हणून कोणालाही हार्ट अटॅक येत नव्हता. आता पामोलिन खातात, सगळं भेसळ खाऊन आले. म्हणून बावनकुळे साहेब, आपण आदरणीय मंत्री महोदय, आदरणीय आपले नेते म्हणून हा खुल्या तेलाचा प्रश्न आहे, सुट्या तेलाचा प्रश्न. कारण कोण्या जर गरीब माणसाला 100 ग्राम घ्यायचं असेल, तिच्या खिशामध्ये 30 रुपये असतील तर ते 100 ग्राम तेल खुलं घेऊन येईल. 100 ग्रामचं पाकिट येत नाही, अर्धा किलोचं पाकिट येत नाही, 5 किलोचं कदाचित येईल. पण गरीब माणसाला कुठून तेल घ्यायचं असेल तर तो खुलंच तेल घेईल, सुटा तेल घेईल. आणि म्हणून हा प्रश्न आपल्या बेसवर, प्रायोरिटीवर हा प्रश्न सोडवून समाजाला न्याय देण्याची भूमिका आपण घ्यावी, अशी मी आपल्याला विनंती करतो. शेवट मागणारा मी आहे, माझ्या हातात द्यायला काही नाही. ज्या दिवशी येईल त्या दिवशी नक्की देईल. थोडी भेटली संधी तर मी बरोबर दणका मारला आणि 70 कोटी काढून घेतले. संधी मिळाली पाहिजे. आता तुम्हाला संधी आहे, आम्ही तुमच्या मागे उभे आहोत.
ज्या दिवशी माझ्या मागे मला भेटेल मग तुम्ही माझ्या मागे लागा. माझ्या मागे वाटल्यास ते काय म्हणते बैलाला ठोसतो तशी तुतारी घेऊन लागा. चालेल, मी ते सहन करेल, पण काम करून दाखवेल हा विश्वास या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो आहे. प्रश्न खूप आहे, बोलणारे नेते आहेत, त्यामुळं बावनकुळे साहेबांच्याकडून असलेल्या अपेक्षा नक्की आपण पूर्ण करूया. ते पूर्ण करतील आणि समाजाला मोठ्या आशेने जे आपण या ठिकाणी आलात, अपेक्षा घेऊन आलात, समाजाच्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तरी समाज संघटन करून समाजाची ताकद वाढवून समाजाला न्याय देण्यासाठी एकत्रितपणे लढण्याची जिद्द या मेळाव्यातून आपण घेऊन जावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय संताजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.